महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा यासाठी अनेकदा देवाकडे साकडं घातलं जातं आणि हाच पाऊस कोसळू लागला की थांबायचं नाव घेत नाही. परिणामी आपली शहरं ही पाण्याखाली जातात. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नाशिक अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला की रस्ते पाण्याखाली जातात, वाहतूक कोलमडते आणि जनजीवन विस्कळीत होतं. प्रसंगी जीवितहानी होते. ह्याच सगळ्या घटनांमुळे गेली अनेक वर्ष एकच प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, तो म्हणजे मुसळधार पाऊस काही नवीन नाही, मग दरवर्षी आपली शहरं पाण्याखाली का जातात? हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमधून करणार आहोत. या विषयावरील सविस्तर लेख हा लोकसत्ता ऑनलाईनचे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी लिहिला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. शहरं पाण्याखाली का जातात याचं उत्तर केवळ तुफान पाऊस एवढंच नाहीये, तर अर्थात त्याची काही वेगळी आणि महत्त्वाची कारणं देखील आहेत. त्यातील महत्त्वाचं आणि पहिलं कारण ते म्हणजे जलनिस्सारण व्यवस्था. कोणत्याही शहरातील पावसाचं पाणी काही तासात नद्या, नाले किंवा समुद्रापर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी पावसाच्या पाण्याची स्वतंत्र जलनिस्सारण व्यवस्था आवश्यक असते. भारतातील अनेक शहरांमध्ये ही व्यवस्था दशकांपूर्वीच्या लोकसंख्या आणि पावसाच्या अंदाजानुसार बांधण्यात आली होती. आज ही लोकसंख्या अनेक पटींना वाढली आहे, परंतु नाले आणि गटारांची क्षमता त्या प्रमाणात वाढली गेली नाहीये. मुंबईतील अनेक भागातील ड्रेनेज सिस्टम ही ब्रिटिश काळापासूनची आहे. त्या काळातील पर्जन्यमानाच्या तुलनेत आज कमी कालावधीत अधिक पाऊस पडतो, त्यामुळे काही तासातच रस्त्यावर पाणी साचतं. पुणे आणि नागपूरमध्येही अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यासाठी आणि सांडपाण्यासाठी समान ड्रेनेज लाईन वापरल्या जातात. त्यामुळे मुसळधार पावसात ही व्यवस्था कोलमडते. दुसरं कारण आहे ते म्हणजे काँक्रिटीकरण. पूर्वी शहरांमध्ये मोकळी मैदानं, बागा, काही ठिकाणी शेत जमिनी आणि मातीची मोठी क्षेत्र होती. पावसाचं पाणी जमिनीत झिरपत असे. आता त्या जागी सिमेंटचे रस्ते, पार्किंग, उंच इमारती, टाईल्स आणि काँक्रीटचं आवरण आलंय. काँक्रिटीकरण हे पाणी साचण्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण आहे. काँक्रीटमुळे पाणी जमिनीत न मुरता ते थेट रस्त्यावर वाहतं. जलवैज्ञानिक भाषेत ह्याला रन ऑफ म्हणतात. शहरात जितकं अधिक काँक्रीट तितक्या वेगानं आणि अधिक प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचतं. पुण्याच्या हिंजवडी, बाणेर, खराडी आणि वाघोली परिसरातील झालेलं वेगवान नागरीकरण हे याचं उदाहरण आहे. नैसर्गिक पाणी झिरपण्याची क्षमता कमी झाल्यामुळे मुसळधार पावसात काही तासातच रस्ते जलमय होतात. तिसरं कारण आहे ते म्हणजे अतिक्रमण. प्रत्येक शहरात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असतो. लहान नाले, ओढे, पाणथळ जागा आणि पूर मैदानं पावसाचं अतिरिक्त पाणी साठवण्याचं काम करतात. गेल्या काही दशकात ह्याच जागांवरती मोठी बांधकामं झाली आहेत. मुंबईतील मिठी नदी याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. नदीचं पात्र अरुंद होणं, अतिक्रमण आणि गाळ साचणं यामुळे 2005च्या महापुराची परिस्थिती गंभीर झाली. शहराच्या नियोजनासाठी जबाबदार असलेल्या MMRDAचं मुख्यालयच मिठी नदीच्या पात्रात उभं. BKCचा अर्ध्याहून अधिक भाग याच पात्रात वसलेला आहे. पुण्यात मुळा मुठा नदीच्या पूर मैदानांवरील विकासाबाबत सातत्यानं चर्चा होत असते. नाशिकमध्ये गोदावरी नदीलगतच्या काही भागांमध्ये, तसंच कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पंचगंगा व कृष्णा नदीकाठच्या वसाहतींना पुराचा धोका वारंवार निर्माण होतो. साताऱ्यात कृष्णा आणि वेण्णा नदीच्या परिसरातील खालच्या भागांमध्येही मुसळधार पावसात पाणी साचण्याची समस्या दिसून येते. परिणामी ह्याच अतिक्रमणांमुळे नद्यांचे आणि नाल्यांचे नैसर्गिक मार्गही अडवले जातात. चौथं म्हणजे हवामान बदल. भारतीय मान्सून बदलतोय. एकूण हंगामी पावसाचं प्रमाण अनेक ठिकाणी फारसं बदलत नसलं तरी त्याचं वितरण बदलतंय. पूर्वी 4-5 दिवसात पडणारा पाऊस आता काही तासातच कोसळतो. भारतीय हवामान विभाग आणि अनेक संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार अतिवृष्टीच्या घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढते. वातावरणातील तापमान वाढल्यानं हवेची पाणी अर्थातच बाष्प धारण करण्याची क्षमता वाढते आणि योग्य परिस्थिती निर्माण झाली की ते मोठ्या प्रमाणात अल्पावधीतच पावसाच्या रूपात खाली बरसतं. यामुळे कोणतीही पारंपरिक ड्रेनेज व्यवस्था ही अपुरीच पडते. पाचवं आणि शेवटचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शहरी नियोजनातील त्रुटी. अनेक भारतीय शहरांचा विस्तार हा नियोजनापेक्षा वेगानं झालाय. नवीन वसाहती उभ्या राहिल्या, पण त्यांच्यासाठी आवश्यक पावसाच्या पाण्याचा निचरा, जलसाठे, हिरवळीचं क्षेत्र, तलाव आणि पूर नियोजन यांचा पुरेसा विचार झाला नाही. नागपूरमध्ये जलद शहरी विस्तारामुळे काही नैसर्गिक नाल्यांवरील दबाव वाढलाय. पुणे महानगर प्रदेशातील उपनगरांचा विस्तारही हीच समस्या अधोरेखित करतो.
शहरी नियोजनात हवामान बदलाचा विचार अद्याप पुरेशा प्रमाणात झालेला नाही. आता या सगळ्या अडचणींवरती उपाय म्हणजे नेमका काय करता येईल, तर शहरं पूर्णपणे पूरमुक्त करणं अवघड असलं तरी पुराचा धोका हा मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक शहरासाठी हवामान बदल लक्षात घेऊन आधुनिक स्ट्रॉम वेदर ड्रेनेज मास्टर प्लॅन तयार करणं, नैसर्गिक नाले, ओढे आणि पूर मैदानं अतिक्रमण मुक्त करणं हे महत्त्वाचं आहे. तसंच काँक्रिटीकरणावर नियंत्रण ठेवून पाणी झिरपू देणारे रस्ते, रेन गार्डन्स आणि जैविक जलनिस्सारण यांचा वापर वाढवणं, प्रत्येक मोठ्या इमारतीमध्ये पावसाचं पाणी साठवणं आणि भूजल पुनर्भरण अनिवार्य करणं. त्याचबरोबर तलाव, पाणथळ जागा आणि हिरवळीचं क्षेत्र जतन करणं, स्मार्ट सेन्सर, रडार आधारित हवामान अंदाज आणि रिअल टाईम पूर इशारा प्रणाली विकसित करणं, नागरिकांनी प्लास्टिक आणि घनकचरा नाल्यांमध्ये टाकणं बंद करणं ही सगळी उपाययोजना महत्त्वाची ठरतात. अनेक शहरांमध्ये नाले तुंबण्यामागे प्लास्टिक हा महत्त्वाचा घटक असतो. महत्त्वाचं म्हणजे शहरी पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, ती आपल्या विकासाच्या पद्धतीचं एक प्रतिबिंब आहे. पाऊस दोषी नसतो, तर पावसासाठी आपण शहरं तयार केली आहेत का किंवा तसं काही नियोजन केलं आहे की नाही, हा खरा प्रश्न असतो. हवामान बदलामुळे अतिवृष्टी वाढत असताना भारतातील शहरांना पाणी बाहेर काढणं आणि फेकणं याची उपाययोजना करण्याऐवजी शहरातील नद्या, नाले आणि पाणथळ जागांना शत्रू म्हणून नव्हे, तर शहराच्या नैसर्गिक पायाभूत सुविधांप्रमाणे मान्यता देणं आवश्यक आहे. तरच भविष्यातील पुराचा धोका हा कमी करता येऊ शकतो. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे अधिक काही प्रश्न असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.